नमस्कार. फुक्कटचे सल्ले या चॅनलसाठी मी अतुल शिधे एक पुढला आणि नवीन फुकटचा सल्ला घेऊन. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी आणि इथे कामं मिळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सगळे स्ट्रगलर्स वर्षानुवर्ष करत असतात ते म्हणजे ऑडिशन्स देत राहणे. जिथे कुठे ऑडिशन्स चालू आहेत असा वास जरी कोणाला आला तरी तिथे धाव घेणे आणि त्या ऑडिशन्सना आपली हजेरी लावणे, नंबरांमध्ये उभं राहणं, लाईनीत उभं राहायचं आणि तासनतास तिथे उभं राहून ऑडिशन्स द्यायच्या आणि बस वाट बघत बसायचं. अशा जेव्हा तुम्ही शेकडो ऑडिशन्स देता तेव्हा कुठे 2-4 ठिकाणी छोटी मोठी कामं अनेकांना मिळतात आणि त्यातून आपण असं म्हणू की त्यांच्या करिअरचा एक श्री गणेशा किंवा पहिल्या काही पायऱ्या तिथून त्यांना चढता येतात. अनेक स्ट्रगलर्स ह्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये रजिस्टर्ड असतात. मग आजकाल व्हॉट्सअप ग्रुप्स असतात, फेसबुक ग्रुप्स असतात किंवा अनेक ठिकाणी सगळ्या स्ट्रगलर्सनी एकत्र येऊन ग्रुप्स बनवले असतात. कास्टिंग ग्रुप्स किंवा ऑडिशन ग्रुप्स वगैरे अशा पद्धतीच्या ग्रुपमध्ये ते स्ट्रगलर असतात आणि त्या ग्रुप्सवर सतत ऑडिशन्सच्या नोटिफिकेशन्स येत राहतात. मग त्या नोटिफिकेशनमध्ये जे काय डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, काय पद्धतीची कॅरेक्टर्स पाहिजेत हे तिथे डिस्क्रिप्शन वाचून तुम्ही ठरवायचं असतं की तुम्ही त्या कॅटेगरीत फिट बसताय का, त्यांच्या रिक्वायरमेंटमध्ये तुम्ही त्यात फिट होताय का. आणि जेव्हा तुम्हाला ती खात्री वाटेल की येस यू आर फिटिंग इन दॅट ब्रॅकेट त्यावेळेला तिथे ॲप्रोच होणं हा नॉर्मल प्रोटोकॉल आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा अनंत ऑडिशन्स अनंत ठिकाणी होतच असतात. फक्त प्रॉब्लेम काय होतो ना की अनेक वेळेला असं बघायला मिळतं की ऑडिशन्ससाठी त्यांनी जे कॅरेक्टर ब्रीफिंग दिलेलं असतं ते कॅरेक्टर ब्रीफिंग की अशा पद्धतीचं कॅरेक्टर पाहिजे, साधारण हा एज ग्रुप पाहिजे किंवा रुरल पाहिजे किंवा अर्बन पाहिजे, तर सगळं डिटेल दिलेलं असून सुद्धा एज ग्रुप देऊन सुद्धा असंख्य अशी लोक तिथे गर्दी करतात की जे त्या ब्रॅकेटमध्ये बसतच नाही आहेत. एक वेडी आशा असते मनात प्रत्येकाच्या की काश अपना भी तुक्का बैठ जाएगा, ह्या रोलसाठी नाही तर आसपासच्या कुठल्या तरी रोलसाठी आपला चान्स लागेल, ह्या वेड्या आशेवर तिथे प्रचंड गर्दी होते. आणि अशी गर्दी जेव्हा होते तेव्हा सगळाच एक फियास्को तिथे तयार होतो की उगाच 150-200 माणसांची लाईन असते आणि त्यातली एक 100 माणसंसुद्धा 50-60 माणसंसुद्धा खऱ्या अर्थाने कामाची नसतात. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या स्ट्रगलर्सना की उगाचच आपण काही वेड्या अशा मनात ठेवून तिथे धाव घेणं आणि तिथे गर्दी निर्माण करणं हे करू नका. कारण त्याने होणार काय, तुमच्यावर तर डायरेक्ट फुल्ली पडणारच आहे. कारण तुम्ही जसे आहात किंवा तुम्ही त्या ब्रॅकेटमध्ये फिट बसत नसाल तर बाय डिफॉल्ट तुमच्या नावावर तुमच्या ऑडिशनवर फुली पडणारच आहे. पण तिथे प्रचंड गर्दी तुम्ही केल्यामुळे जे खऱ्या अर्थाने होतकरू आहेत, जे खऱ्या अर्थाने त्या ब्रॅकेटमध्ये फिट बसत आहेत त्या लोकांना त्या गर्दीचा मनस्ताप सहन करायला लागतो. नुसतं त्या लोकांनाच नाही तर ऑडिशन घेणारीही लोक थकून जातात, त्यांचंही मग थोडंसं कॉन्सन्ट्रेशन हलतं. जे पाहिजे तो फोकस्ड ऑडियन्सकडे बघता न आल्यामुळे उगाचच त्या गर्दीला थोडीशी चिडचिड निर्माण होऊन ज्यांच्या खरंच ऑडिशन्स चांगल्या होत आहेत किंवा जे ब्रॅकेटमध्ये फिट बसत आहेत त्यांच्याकडे आपसुक त्याही लोकांचं दुर्लक्ष व्हायला लागतं आणि त्यातून काय फायदा कोणाचाच नाही आणि अनेकांचं नुकसानच होतं आहे असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे शक्य झालं तुम्हाला त्यांनी दिलेली रिक्वायरमेंट्स आहे ती नीट वाचा आणि मगच ठरवा की त्या ऑडिशनला जायचं आहे की नाही. दुसरा मुद्दा हा असतो की ऑडिशन्सच्या नोटिफिकेशनमध्ये जे दिलेलं असतं वर्णन, त्या वर्णनाशी सुसंगत असा पेहराव, असे कपडे तुम्ही घालून जाणं हे खूप अपेक्षित आहे किंवा योग्य आहे. कसे जाताय तिथे, तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताय ह्या गोष्टीला प्रचंड महत्त्व आहे. मग ऐतिहासिक चित्रपट असेल किंवा पौराणिक चित्रपट असेल तर लगेच धोतर आणि नऊवाऱ्या नेसून तुम्ही जाऊ नका तिथे. एकदम दुसरं टोक गाठण्याचं काही कारण नाही आहे. पण एक
इंडो वेस्टर्न कपडे की बाबा मग एक झब्बा डेनिम्स किंवा झब्बा सलवार किंवा मुलींनी एक नॉर्मल खाली डेनिम्स आणि वरती कुर्ते अशा पद्धतीत तर काही हरकत नाही ना जायला. जिथे वेस्टर्न आउटफिट्सची गरज असेल तिथे गो टोटली वेस्टर्न. मग एखाद्या हेप क्लास हाय क्लास एखाद्या फॅशन ग्लॅमर ओरिएंटेड ग्लॅमरस मुलीची गरज असताना तुम्ही तिथे चुडीदार घालून जाणं हे पण चुकीचंच आहे. मग तिथे तुम्ही वेस्टर्न आउटफिट्स कॅरी करणं हे अपेक्षित आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ऑडिशनला जाताना तुमचा पेहराव म्हणजेच तुमची वेशभूषा आणि एक थोडासा मेकअप एक बेसिक मेकअप हे तुम्ही करून जाणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर अनेक ऑडिशन्समध्ये नुसतंच एज ग्रुप दिलेला असतो पण कॅरेक्टर ब्रीफिंग काही फार कुठे दिलेलं नसतं आणि मग प्रश्न पडतो आता आपण कसं जायचं आहे. तर तुम्ही फार तर एक मेसेज टाकून बघा त्यांना की काय कॅरेक्टर आहे साधारण आम्ही कशा कपड्यांमध्ये येणं अपेक्षित आहे एक अंदाज मिळावा कॅरेक्टरचा असा एखादा मेसेज त्यांना पाठवा. त्यांनी उत्तर दिलं तर फारच छान तुम्हाला फोकस क्लिअर होईल की आपण कसं जायचं आहे. त्यांनी नाही उत्तर दिलं तर मग ठीक आहे जा तुम्हाला जसं जमेल तसं पण एक प्रयत्न तर करा त्यांना विचारण्याचा की बाबा कॅरेक्टर ब्रीफिंग द्या साधारण तुम्हाला कशा पद्धतीचं कॅरेक्टर बघणं अपेक्षित आहे आम्ही कसं दिसणं अपेक्षित आहे हे त्यांना विचारून बघा. म्हणजे तुम्हाला तिथे जाताना प्रॉपर गेटअपमध्ये प्रॉपर कपड्यांमध्ये तिथं जाता येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक गोष्ट त्यांना विचारायची असते की स्क्रिप्ट ही आम्ही आमची तयार करून यायची का तुम्ही तुमची स्क्रिप्ट देणार आहात हा मुद्दा त्यांना विचारणं अतिशय गरजेचं असतं. सहसा तिथे स्क्रिप्ट दिल्या जातात तुम्हाला त्या चित्रपटातलं किंवा त्या मालिकेतलं किंवा ज्यासाठी ऑडिशन्स होत आहेत त्या कथेतली जी काही कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टरचं काही मोनोलॉग्स काही स्क्रिप्ट्स तुम्हाला तिथे देण्याची पद्धत असतेच. नॉर्मली तुम्ही तिथे ते मिळालेली जी स्क्रिप्ट असेल ती पाठांतर करून तुम्हाला तिथे प्रेझेंटेशन करायचं असतं. पण अनेकदा तुम्हाला सेल्फ ऑडिशन्स द्या किंवा सेल्फ स्क्रिप्ट आणा असं सांगितलं जाऊ शकतं. त्यामुळे मुळात ऑडिशन्स देण्यासाठी सज्ज असलेल्या लोकांनी स्वतःच्या किमान एक 7-8 प्रकारच्या तरी स्क्रिप्ट्स 1.5 ते 2 मिनिटाची एक स्क्रिप्ट असेल मोनोलॉग असेल 1.5 ते 2 मिनिटाचा मॅक्सिमम ते तयार करून ठेवलेलं असणं हे कायमस्वरूपी गरजेचं आहे. की अनेकदा असं होतं की तिथे गेल्यानंतर त्यांनी दिलेली स्क्रिप्ट जरी तुम्ही नीट छान करून दाखवलीत आणि समजा ते इम्प्रेस झालेच तर असंही होऊ शकतं की जरा तुमचं काही येतं का तुम्हाला अजून काही वेगळं तुमच्याकडे काही असेल तर करून दाखवा आणि मग त्याला नाही माझ्याकडे काही नाही मी काही केलेलं नाही मी आय एम नॉट प्रिपेअर्ड हे थोडंसं एक खाली खेचणारी गोष्ट असते. तर तुम्ही जर तयारीने गेलात की माझ्याकडे अजून 2-3 स्क्रिप्ट्स माझ्या स्वतःच्या तयार आहेत मी करून दाखवतो प्रेझेंटेशन तुम्हाला ह्या पद्धतीत तुम्ही तिथे गेलात तर त्याचे बेनिफिट्स हे नक्कीच असतात. किंवा ज्या ठिकाणी स्क्रिप्ट्स तुमच्या तुम्ही तयार करून या तुमच्या स्क्रिप्ट्स सेल्फ स्क्रिप्ट्स घेऊन या असं जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला तुमच्याकडे किमान एक 7-8 वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रिप्ट्स हे तुम्ही बाय हार्ट करून ठेवलेल्या पाठांतर तुमचं असणं हे गरजेचं असतं. मग त्याच्यामध्ये शहरी असेल एखादा स्क्रिप्ट एखादी ग्रामीण असेल एखादी ऐतिहासिक असेल एखादे निगेटिव्ह कॅरेक्टर असेल एखादं कॉमेडी कॅरेक्टर असेल एखादं रोमॅन्टिक कॅरेक्टर असेल एक वेगवेगळ्या प्रकारचे मूड्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काही तुमच्या स्क्रिप्ट्स हे तुम्ही स्वतः तयारीत असणं हे अत्यंत गरजेचं असतं ज्याचा बेनिफिट तुम्हाला अनेकदा मिळतो. खास करून पूर्वी एक पद्धत होती की यार ऑडिशन्स आहेत असं म्हणून घाऊकमध्ये ऑडिशन घेतलं जायचं आणि तमाम पब्लिकला तिथं बोलवलं जायचं. आता बरेचदा असं होतं की डिक्लेअर करतात आम्हाला असं असं कॅरेक्टर पाहिजे आणि तुम्ही तुमचे सेल्फ ऑडिशन्स पाठवा असंही सांगितलं जातं. मग त्यावेळेला तुमच्याकडे ती रिक्वायरमेंट वाचून त्या रिक्वायरमेंटमध्ये फिट बसणारं स्क्रिप्ट तुमच्याकडे जर तयार असेल तर त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळतो की त्यांना ज्या पद्धतीचं कॅरेक्टर अपेक्षित आहे त्याच्याशी समांतर किंवा त्याच्याबरोबर एक मॅच होणारं स्क्रिप्ट तुम्हाला पाठवून देता येतं. त्याकरता मुळात तुमच्या एक 20-25 ऑडिशन्स सेल्फ शूट केलेल्या ऑडिशन्स रेडी असणं हे खूप गरजेचं आहे. आणि अनेक वेळेला काय होतं ना स्ट्रगलर्सचं असं म्हणणं असतं आत्ता कुठे काही ऑडिशन चालू आहेत आता तर काय पावसाळा चालू आहे किंवा आता अमुक चालू आहे अमुक आत्ता काय सध्या कुठे ऑडिशन चालू नाहीत मग आता कशाला मी ते शूट करून ठेवू. तर माझं असं म्हणणं असतं जेव्हा कुठेच काही चालू नसतं आणि जेव्हा तुम्ही रिकामे बसलेले असता घरी त्याच वेळेला शांतपणे
स्क्रिप्ट्स गोळा करून त्याचं नीट पाठांतर करून त्याला नीट पॉलिश करून स्वतःला नीट पॉलिश करून नीट शांतपणे त्या ऑडिशन शूट करून ठेवा स्टॉकमध्ये. म्हणजे तहान लागल्यानंतर विहीर खणावी लागणार नाही, तुमच्याकडे तुमच्या सेल्फ ऑडिशन्स तयार असतील. सो ऑडिशन जेव्हा आपण द्यायला जातो त्यावेळेला त्यांनी स्क्रिप्ट दिली तर विषय सोपेच असतात, पण नाही तर तुम्ही पण प्रिपरेशननी जाणं हे खूप गरजेचं आहे. अजून एक मुद्दा म्हणजे ऑडिशन घेणाऱ्यांनी जरी स्क्रिप्ट दिली तरी ती स्क्रिप्ट तुम्ही किती फास्ट पाठांतर करताय हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. की उगाच असतात 10-15 ओळींचा डायलॉग आणि त्याच्याकरता तुम्ही 2 तास पाठांतरच करत बसलात तिथे, तर तो एक मुद्दा तिथे तुम्हाला खाली खेचणारा होऊ शकतो. असं जेव्हा होतं तेव्हा त्यांनी ऑडिशन कशी दिल्यापेक्षा त्यांनी किती उशीर घेतलाय इथेच तुम्ही काही पायऱ्या खाली खेचले जाता. कारण उत्तम अभिनय येणं हा फार पुढला मुद्दा आहे. तुम्ही किती फास्ट, तुमचं पाठांतर किती फास्ट होतं हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, वर्ड टू वर्ड पाठांतर झालंच पाहिजे असं असायचं काही गरज नसतं, कारण तिथे त्या क्षणी तुमचं पाठांतर किती चांगलं आहे हे बघितलं जात नाही. तर तुम्ही एक 2-4 वेळा स्क्रिप्ट नीट वाचलीत तर कॅरेक्टर समजून घेतलं का हा मुद्दा असतो. एकदा कॅरेक्टर समजलं तुम्हाला आणि तो प्रसंग समजला तर शब्द थोडेफार 19-20 झाले तरी जोपर्यंत तुम्ही त्या स्क्रिप्टचा अर्थच बदलून टाकत नाही आहात तोपर्यंत थोडे शब्द इकडे इकडे झाले तरी ऑडिशनमध्ये फारसा त्याचा विचार केला जात नाही. ऑडिशनमध्ये काय बघितलं जातं, तुमचं कॅरेक्टर समजून घेण्याची कॅपॅसिटी आणि तुम्हाला जे दिलंय स्क्रिप्ट त्याचा तुम्हाला अर्थ समजला आहे का आणि तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा परफॉर्मन्स हा बघितला जातो. तुम्ही पाठांतरित स्क्रिप्ट बडबड करायला लागल्यानंतर तुमचं सगळं लक्ष पुढला शब्द काय याच्याकडेच राहिलं तर कॅरेक्टरमधली इन्व्हॉल्वमेंट तुमची तिथे अजिबात राहत नाही. तुमच्या नजरेमध्ये, तुमच्या स्वरामध्ये पुढे काय, पुढला शब्द काय हाच टोन तिथे दिसत राहतो आणि मग ते पाठांतरित बडबड फक्त तिथे निर्माण होते त्या कॅमेरासमोर. आणि ऑब्व्हियसली मग जरी एकही चूक न होता तुम्ही ते परफॉर्म केलं तरीसुद्धा तिथे तुमचा नंबर लागत नाही. पण हेच झालं तुमच्याकडनं 2-4 शब्द मिस, पण तरी तुम्ही ते ॲडजस्ट करून घेऊन अर्थ न बदलता उत्तमपैकी सादरीकरण केलं, स्वतःचे काही शब्द वापरून किंवा स्वतःची वाक्य थोडीफार इकडे इकडं त्यात पेरून तुम्ही त्या कॅरेक्टरला न सोडता उत्तम परफॉर्मन्स केलं तरी तो कॉन्फिडन्स असतो आणि सांभाळून घेणं हा जो एक तुमच्यातला प्लस पॉईंट असतो त्याची दखल निश्चित घेतली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त फायदा नक्की होईल. जेव्हा तुम्ही सेल्फ ऑडिशन्स शूट करत असता त्यावेळेला तुम्हाला काही गोष्टींचं भान ठेवायला लागतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन ऑफ द स्क्रिप्ट. की वय वर्ष असतं 50च्या पुढलं त्या बाईचं आणि डायलॉग असतात एखाद्या प्रेयसीचे, एक फार रोमॅन्टिक डायलॉग वगैरे, आम्ही नाही जा वगैरे पद्धतीचे टिपिकल ते एक जे लवीडवी डायलॉग्स असतात. तर मला हसायला येतं की अगं बाई तुझं वय काय आहे, तू 50च्या पुढली बाई आहेस आणि तू ही स्क्रिप्ट का निवडलीस तू. किंवा एकदम लुकडी सुकडी मुलं असतात, बारपडी मुलं असतात, 1.5 इंचाचा दंड असलेली वगैरे आणि वीरश्रेणी भरलेले ऐतिहासिक डायलॉग असे काही घणाघाती पद्धतीत ते बोलत असतात. तर कुठेतरी मला असं वाटतं की अरे नका असं करू. स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमचं वय काय आहे याचा विचार करून तुमच्या वयाला आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभेल अशाच स्क्रिप्ट्स तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याच्यावर परफॉर्म करा, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट जास्त होईल. तुम्ही वय बघा ना स्वतःचं. का 50च्या बाईनी प्रेयसीच्या भूमिकेत जाऊन अल्लडपणा करावा, का लुकड्या सुकड्या मरतुकड्या मुलांनी वीरश्रीचे पोवाडे गात असल्यासारखं काहीतरी भरमसाठ मोठे मोठे लफेदार डायलॉग बोलावेत, की कापून काढीन चिरून काढिणारे तुझे दंड बघ ना बाबा. मग हा जो मुद्दा असतो हा तुम्ही जेव्हा सेल्फ ऑडिशन्स जेव्हा घरी शूट करता तेव्हा तुम्ही याचं भान निश्चित ठेवावं, कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा बघणाऱ्यावर होत असतो. उद्या तुम्हाला जर एखादी स्क्रिप्टच दिली गेली तुमचं पाठांतर आणि प्रेझेंटेशन चेक करण्याकरता आणि मग तुम्हाला अशी तुमच्या वयाला किंवा तुमच्या पर्सनॅलिटीला न शोभणारी स्क्रिप्ट समोरून आली तर विषय वेगळा असतो. तिथे तुम्ही असं म्हणण्याचं काही कारण नसतं की नाही मी हे असलं काही करणार नाहीये, कारण तिथे ॲटिट्यूड बदलतो. त्यांनी जे करायला सांगितले ते तुम्ही करून दाखवा, विषय कट. पण जेव्हा तशी काही सिच्युएशन्स नसतात, जेव्हा तुम्ही घरी सेल्फ ऑडिशन शूट करत असता तेव्हा मात्र तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होतील असेच डायलॉग तुम्ही तयार करणं हे
खूप गरजेचं असतं. सो ही प्रोसिजर असते ऑडिशन्सची. बरं, विषय परत असाही येतो की तुम्ही ज्या ऑडिशनला जाता त्यांनी स्क्रिप्ट दिलेली असेल तर त्या स्क्रिप्टवर म्हणा किंवा तुम्ही तयार केलेल्या स्क्रिप्टवर म्हणा, तुम्ही फक्त प्रामाणिकपणे तुमचं प्रेझेंटेशन करा. कारण परत मुद्दा जो मागच्या एपिसोडमध्ये मी हा क्लिअर केला होता की ऑडिशन द्यायला जेव्हा बोलवलं जातं तेव्हा 150-200 माणसं ऑडिशनला येतात, त्यातली 2 किंवा 4 लोक सिलेक्ट होतात. आता जेव्हा 200 माणसांमधनं 2 किंवा 3 लोक सिलेक्ट होतात तेव्हा बाकीच्या सगळ्यांना नाही हो तुमचं सिलेक्शन नाही झालेलं, नाही हो दुसऱ्याचं सिलेक्शन झालं, तुमचं नाही सिलेक्शन झालं, हे नाही कळवलं जात. आणि मग काय होतं, तुमचा असा गैरसमज होतो की ऑडिशन्स ह्या फेक असतात. इतक्या ठिकाणी ऑडिशन दिल्या साधारणतः ते कळवत पण नाहीत, त्यांना कळवण्याची कर्टसी नसते. अरे मुद्दा कर्टसीचा नसतो, तीही तिथे कामं करणारी असिस्टंट्सच असतात, तीही माणसंच असतात. त्यांनी दिवसभर तिथे राबून जे काय 100, 150, 200 लोकांचे ऑडिशन घेण्याकरता वेळ घालवलेला असतो. मग त्यातल्या बेस्ट ऑडिशन्सचं सॉर्टिंग करून अनवॉन्टेड डेटा बाजूला काढून जेवढा योग्य वाटतोय त्यांना तो डेटा पुढे फॉरवर्ड करण्याचं काम डिरेक्टरकडे किंवा चॅनलकडे, हे त्यांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलेलं असतं. आणि मग जे बेस्ट होतील त्यांना ती लोक वरच्या लेवलवरून कॉल दिले जातात आणि पुढच्या प्रोसेस करता बोलवून घेतलं जातं. पण मग कोणाचं सिलेक्शन झालंय हे या खालच्या लोकांपर्यंतच खूप उशिरा कळतं. आणि मग त्याच्या पुढे त्यांच्याकडे इतका वेळ नसतो की आलेल्या इतर 200 लोकांना फोन करून कळवत राहा की बाबा नाही झालं तुमचं सिलेक्शन. कारण तुमचं सिलेक्शन झालं नाहीये हे सांगणं त्यांना आणि ते ऐकणं तुम्हाला दोघांनाही जरा त्रासदायकच असतं. सो तुम्ही तुमचं कर्म करा आणि विषय संपवून टाका. तुमचं प्रेझेंटेशन आवडलं, तुमच्या नशिबात इथे काही गोष्टी असतील तर करेक्ट तुम्हाला कॉल येईल, नाही तर काहीच होणार नाही. असं म्हणतात ना की यू हॅव टू बी ऑन द राईट प्लेस ॲट द राईट टाइम अँड इन फ्रंट ऑफ द राईट पर्सन. हे जेव्हा सगळ्या राईट गोष्टी जमून येतात तेव्हा सगळं वर्कआउट होतं. पण जेव्हा काही वर्कआउट होत नाही तेव्हा तुम्हीच समजून घेणं गरजेचं असतं की एव्हरीथिंग वॉज नॉट राईट, समथिंग वॉज रॉंग समवेअर. इतकंच. माझा आजचा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर एक लाईक नक्की करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.